मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत राज्यभरामध्ये डीएड बीएड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती। ज्या तालुक्यातील 130 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आलं ते नित्य नियमानुसार आपल्या नेमणूक केलेल्या शाळेवर शिकवण्यासाठी जात आहेत। परंतु आतापर्यंत मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण अंतर्गत नेमणूक केलेल्या शिक्षकांना मानधन मात्र मिळालेलं नाही। मानधनाची हे शिक्षक वाट पाहत आहेत। नियुक्त केलेले शिक्षक प्रशिक्षण कालावधी वाढवण्यात यावी तसेच सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी मागणी देखील करत आहेत। सरकारनं निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकले आणि निवडून आल्यावर 2,100 रुपये टाकणार असल्याचं आश्वासनही दिलं। त्यानुसार कार्यप्रशिक्षण योजनेतील आमच्या मागण्या देखील मान्य कराव्यात अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी दिल्या आहेत। मुख्यमंत्री युवा योजनेमध्ये जे आम्ही सहभागी झालेलो आहे आणि 6 महिन्याचं जे प्रशिक्षण आम्ही घेत आहोत, तर सरकारने आमच्याकडे ध्यान दिलं पाहिजे। त्यांनी आम्ही अपेक्षा करत नाही की त्यांनी आम्हाला आताच मानधन द्यावं, पण त्यांनी आम्हाला कंटिन्यू केलं पाहिजे। जसं त्यांनी लाडकी बहिणीसाठी योजना राबवलेल्या आहेत आणि त्यांचे शब्द पाळत आहेत, त्यांना पैसे देत आहेत दर महिन्याला, तसं त्यांनी आम्हाला पण कंटिन्यू करून त्यांचा जसं त्यांनी महायुतीमध्ये येऊन आम्हाला त्यांना आम्ही सपोर्ट दिलेला आहे तसं त्यांनीही आम्हाला सपोर्ट दिला पाहिजे। हीच आमची मागणी आहे, ती फक्त सरकारने पूर्ण करावी। तसं अजून 5 वर्षांनी जो निवडणूक येईल तेव्हा पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, पण त्या अगोदर तुम्ही आम्हाला थोडा सपोर्ट द्या, आम्हाला कंटिन्यू करा आणि कायमस्वरूपी कसं ठेवता येईल याचा विचार तुम्ही प्लीज कळकळीने विनंती करतो करा। पगार आमचा 3 महिन्यापासून पगार झालेला नाही आणि 3 महिन्यापासून रुजू झालेला पगार वगैरे अजून मिळालेला नाही। तालुक्यात किती शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे? तालुक्यात 124 शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत। तर आपला अजूनपर्यंत एकही पगार झाला? एकही पगार झालेला नाही। तर काय शासनाकडनं काय मागणी झाली? शासनाकडनं मागणी अशी आहे की आमचे पगार वेळेवर व्हायला पाहिजे। दुसरी मागणी अशी आहे आमची की आम्हाला जो प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 6 महिन्याचा तो वाढवून मिळावा आणि तिसरी मागणी अशी आहे की आम्हाला कायम करण्यात यावं। याप्रमाणे आम्ही शासनाच्या काळामध्ये सगळे शासनाच्या पाठीमागे कंपनी उभी होते, तसेच शासनाने आता आणि पूर्ण सत्तेमध्ये आपलं सरकार आलेलं आहे। त्यांनी या पद्धतीने आम्हाला पूर्ण आमच्या पाठीमागे उभं राहून आम्हाला कायम करावं ही आमची मागणी आहे। असे सर्व आमचे 124 शिक्षक आहेत प्रत्येक शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेला। तर आमच्या सर्व शिक्षकांच्या मागणी अशी आहे की आम्हाला कायम करण्यात यावं।